राज्य सरकार उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देत असल्यामुळे उद्योग क्षेत्रही महाराष्ट्राला प्राधान्य देत आहे। वर्षभरामध्ये केलेल्या करारांवरती सरकारनं अंमलबजावणी सुरू केली आहे। त्यामुळे यापुढे देखील राज्यामध्ये उद्योग येतच राहतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। पाणबुडी उद्योगासंदर्भात विरोधक करत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही। उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे MOU साइन केले 1,37,000 कोटीचे, अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे। या MOU मधले करारनाम्यातले 80 ते 85% कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत, त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत, या सर्व देतोय। त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत, पसंती देत आहेत। त्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल, अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचा आहे। त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही। महत्वाकांक्षी शिवडी न्हावाशेवा या पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला उद्घाटन करायचं आम्ही निश्चित केल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। शिवडी न्हावाशेवा हा जो काही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो 22 किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे देशातला, त्याचं उद्घाटन जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते 12 तारखेला आम्ही निश्चित केलंय। त्या प्रधानमंत्री महोदयांकडून वेळ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे।